जसं एखाद्या स्त्रीला आई झाल्याशिवाय तिच्या जीवनाचं सार्थक झालं असं वाटतच नाही. अगदी ती राष्ट्रपती जरी झाली तरी, या जगामध्ये सर्वात यशस्वी उद्योजक बनली, एखाद्या पदावर पोहोचली, किंवा तिने या जगामध्ये काही पराक्रम जरी गाजवले, अनेक संशोधन केले, शास्त्रज्ञ बनली, काहीही जरी बनली, तरी शेवटी तिला आई व्हावंसं वाटतं. जेव्हा ती आई होते, खऱ्या अर्थाने तिच्या जीवनाचं सार्थक होतं. बाकी सगळा कसा. तसं पुरुषाच्या जीवनामध्ये जोपर्यंत तो काहीतरी कर्तृत्व करत नाही, काही नवीन निर्मिती करत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनाचं सार्थक नाही. एखादी स्त्री आई झाल्यानंतर तिच्या महत्वाकांक्षा जवळजवळ संपूर्ण जातात. का बरं? एखादी तरुण स्त्री जेवढी महत्वाकांक्षी असते तेवढी एखादी आई नसते. आणि जरी असली तर त्या मुलाच्या बाबतीमध्ये असते, त्या मुलीच्या बाबतीमध्ये, तिच्या अपत्याच्या बाबतीमध्ये महत्वाकांक्षी असते. तुम्ही जर स्वतः स्वयंपाक केला, अगदी तो भात करपू द्या, त्या चपात्या वेगवेगळ्या राज्यांच्या नकाशे होऊ द्या, तुम्ही केलेलं वरण खारट होऊ द्या, आळणी होऊ द्या, पण जेव्हा तुम्ही स्वतः करता तेव्हा तो केल्याचा जो आनंद असा असतो, त्या आनंदामध्ये ते गोड लागतं. एक मिलिटरी मॅन मला भेटले, 40-45 आसपास त्यांचं वय असेल. त्यांना म्हटलं का हो, काय करता? म्हणजे मी सैनिक आहे. म्हटलं कसं काय वाटतं जॉब? म्हणजे काय नाही हो, बोर झाला. म्हटलं काय झालं बोर व्हायला? लोकांना नोकऱ्या नाही, तुम्हाला छान नोकरी भेटलीये. तर ते म्हणे जीवनामध्ये काही केलंच नाही. म्हणे तर काय जीवनामध्ये समाधान जे आहे ते मिळण्यासाठी काही करताच आलेलं नाही. म्हटलं काय एकही युद्ध लढता नाही आलं का? हो म्हणे आतापर्यंत एकही युद्ध नाही लढलो. ज्या लढाई करता तलवारीला हार लावली, ती तलवार कधी कामाला चालली. ती तलवार म्हणजे शरीर, त्याचा कधी उपयोगच झाला नाही. त्यांना म्हटलं मग काय वाटतं तुम्हाला? ते म्हणजे असं वाटतं की समजा लढाईमध्ये जे लढता लढता देशाच्या कार्याला ज्यांच्या प्राणांची आहुती मिळते त्यांच्या जीवनाचं तरी सार्थक होतं. म्हणे आमचं तर काहीच नाही. जन्माला येऊन काय उपयोग झाला? म्हणजे एक प्रकारची एक पोकळी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जाणवते. सर्व आहे, पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, सर्व संसार चांगला आहे, खाणं पिणं आहे वेळेवर, सर्व छान आहे, मुलांचं करिअर चांगलं आहे, सगळं चांगलं चालू आहे, पण जीवन जगण्याचा आनंद नाहीये. का? क्रिएटिव्हिटी. की तरुण मुलं एखादी बाईक चालवताना तिचं सायलेन्सर काढतील, मोठा आवाज काढतील, फटाके वाजवतील किंवा मोठमोठे ओरडतील. हे का करतात? ते तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी की मी आहे, माझ्याकडे लक्ष द्या. रेकग्निशन प्रत्येकाला पाहिजे, ओळख प्रत्येकाला पाहिजे. खरं तर ती ओळख तुम्हाला कशाची निर्माण करायची? सृजनशीलतेची निर्माण करायची. सहभागी होणं म्हणजे तुम्ही जिवंत असल्याचं लक्षण आहे. जी माणसं सहभागी होण्यापासून नाही मला ते आवडत नाही, मला ते येत नाही, आपलं त्याच्याशी काही घेणं नाही, आपला काही संबंध नाही, हे जे डायलॉग तुम्ही ऐकता, हे लोक जे असतात हे निराशेच्या दलदलीमध्ये सापडलेले लोक असतात. त्यांना जीवनामध्ये कुठलाही रस शिल्लक राहिलेला नसतो. त्याचं कारण म्हणजे ते वैफल्यग्रस्त झालेले असतात. मग असे वैफल्यग्रस्त लोक स्वतः निराशेच्या दलदलीमध्ये असतात आणि त्याला जो सापडेल त्याला पाय धरून ते खाली ओढायचा प्रयत्न करतात. ते आपण एकटं कसं जायचं? मग 4-2 घेऊनच जाऊ. आणि सहभागी होणं ही सृजनाची पहिली पायरी आहे. जिथे सहभागी होण्यासाठी मेहनत लागते, जिथे सहभागी होण्यासाठी मनाला वळवावं लागतं, ते सहभागी होणं तुम्हाला सृजनतेकडे घेऊन जातं. जिथला सहभाग तुम्हाला कुठल्याही कष्टाविना होऊन जातो, तो सहभाग तुम्हाला अधोगतीकडे घेऊन जातो. पतंग उडवताना तुम्ही त्याला जर नुसती ढील दिली तो खाली पडेल. त्याला मधून ताण पण द्यावा लागतो, खेचावा लागतो, तरच तो काय करतो? त्या हवेवर स्वार होतो. नाही तर हवा त्याच्यावर स्वार होतो. हवा जर त्याच्यावर स्वार झाली तर त्याला खाली दाबते, आणि तो जर हवेवर स्वार झाला तर तो हवेला कापत वर जातो. गंभीर असणं म्हणजे काय हो? अगोदरच काहीतरी ठरवणं म्हणजे गंभीर. लहान मुलाला आपण काय म्हणतो? ते खेळकर रे, जाऊ दे रे. का? खेळकरे म्हणजे काय? ती कुठलीही गोष्ट करताना कुठलाच हेतू ठेवत नाही. हे असंच झालं पाहिजे, हे तसंच झालं पाहिजे, हे असंच झालं पाहिजे म्हणजे गंभीर. गांभीर्य म्हणजे काय? हेतू. आणि गांभीर्य नसणे म्हणजे काय? हेतू नसणे. ज्याला हेतू नाहीये त्याला काय गांभीर्य नाही. अरे तुकाराम महाराजांना संसाराचं गांभीर्यच नव्हतं ना. त्यांचे कर्जाच्या जेवढ्या वह्या होत्या त्या सगळ्या नोंद वह्या त्यांनी काय केल्या? जाळून टाकल्या. मग त्या नोंद वह्या जेव्हा त्यांनी जाळल्या, तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्याची घरातली जी बाकीची माणसं आहे, आवली काय म्हटली असेल? चिडली असेल ना. या बाबाने आयुष्यामध्ये या काळाचं सोडून दुसरं कोणाचं काही ऐकलं नाही, या काळाबरोबर लग्न का नाही केलं, काय काय बोलत असेल ती आपण कल्पना नाही करू शकत. लक्षामध्ये म्हणजे तुकाराम महाराज हे जीवनाच्या संदर्भामध्ये, संसाराच्या संदर्भामध्ये, तुम्ही बघा संसाराच्या संदर्भामध्ये ते बिलकुल गंभीर नव्हतं. मुलाबाळांचं त्यांना काही घेणं नव्हतं. ते म्हणायचे बरे झाले बाईला मेली, त्यांची बायको मेली तर म्हणे बरे झाले. आता जर असतील त्यांना कोर्टात खेचला असतो लोकांना, नक्की यांनीच मारले असेल. बरे झाले म्हणतो म्हणजे काय? म्हणजे संसाराच्या बाबतीमध्ये खेळकरपणा आहे ना, गंभीर नाहीये. मग तो खेळकरपणा आमच्या जीवनामध्ये आहे का? नाही, म्हणून आम्ही गुंततो. तुमच्या शरीराच्या सवयी काय? भोग घेणे, झोप घेणे आणि मैथून करणे. म्हणजे त्याला या 3 भावनांच्या पलीकडे जसं जनावरांना काहीच नाही तसं माणसाला पण काहीच नाही. जर तुम्ही शरीराच्या स्तरावर जर तुमच्या जीवनाचा अनुभव घ्यायला लागले, शरीराच्या स्तरावर जर सहभागी व्हायला लागले, तर गुंता तयार करणार. मनात सुद्धा गुंता, शरीर तयार कर. मनामध्ये स्वतःमध्ये काहीच गुंता नाही. विचार करा, ज्या व्यक्तीकडून आपल्याला कुठलाही आर्थिक फायदा नाही, कुठलाही वासनेचा फायदा नाही, शारीरिक फायदा नाही, त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचा तुम्हाला लाभ नाही, अशा व्यक्तीबद्दल तुमच्या मनात चिंतन तयार होतं का? नाही.
मग आपल्या मनात चिंतन कोणाबद्दल तयार होतं, ज्याच्याकडनं आपल्याला काहीतरी लाभ होतोय. जर कुणीतरी आपल्याला जर चांगलं चांगलं करून खाऊ घालत असेल, ते कोणी पण असेल, या शरीराची कुणीतरी सेवा करत असेल, तुमच्या शरीराच्या आतमध्ये किंवा बाहेर जिथे जिथे इंद्रियांचा संबंध येतो, प्रत्यक्ष रूपामध्ये किंवा अप्रत्यक्ष रूपाने, अगदी डोळ्याने पाहणं हा सुद्धा एक संबंध आहे, लक्षात घ्या. डोळ्याने सुद्धा आपण स्पर्श करतो. शरीराच्या इंद्रियांच्या माध्यमातून सहभागी होणं म्हणजे गुंतागुंत आहे. तुम्ही जर शरीराच्या स्तरावर जर अलिप्त राहिलात तर गुंतागुंत होण्याचं काही कारणच नाही. आणि म्हणून आपली समस्या ही आहे की आपण शरीराच्या स्तरावर पहिलं सहभागी होऊ कुठल्याही गोष्टीमध्ये. सेवा करायची आहे ना, मग तुम्ही बिनधास्त सहभागी हो. सेवा करण्याच्या बाबतीमध्ये कधीच शरीराची गुंतागुंत होत नाही. दुसऱ्याला आनंद देण्यासाठी जर तुम्ही जे काही कराल त्यांनी काहीच गुंता तयार होत. पण जेव्हा तुम्ही स्वतःचा हेतू काहीतरी ठेवून ज्यावेळेस तुम्ही सहभागी होता तेव्हा गुंता तयार होतो. म्हणजे गुंता होण्याचं कारण सहभाग आहे की स्वार्थ आहे? स्वार्थ. तुम्ही जर तुमच्या सहभागातून जर स्वार्थच काढून टाकला, हेतूच काढून टाकला, तर तुमचा सहभाग हा खेळकर असेल, आनंदाचा असेल, गंभीर नसेल. जो पण तुम्ही मित्र असता, शरीराच्या स्तरावर अंतर ठेवून तुमची मैत्री अनेकांशी असू शकते, ती निष्पाप आहे ना. मग गुंतागुंत होण्याचा काही संबंधच नाही. गुंतागुंत शरीरामुळे. शरीर तुम्हाला हे दिसतं ते नाहीये. शरीर 5 स्तरावर आहे. अन्नमय कोश आहे, मनोमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. हे 5 कोश एकाच्या वरती एक आहे. मग ज्यावेळेस तुम्ही शरीराला स्पर्श करता ते 5ही कोश काय होतात? बाधित होतात. मग ते बाधित जर झाले तर ते 5 कोश एकाच वेळेस वेगळे होत नाही. त्या 5 कोशांना शुद्ध करणं मग फार अवघड होऊन जातं. त्यांना अशुद्ध करणं सोपं आहे, पण त्यांना शुद्ध करणं फार अवघड आहे. जसं कपड्यावर डाग पाडणं सोपं आहे, पण तो डाग स्वच्छ करणं कधी कधी कपडा विरून जातो पण डाग जातो. तसं या शरीराचं आहे. जैविक प्रक्रिया झाल्याशिवाय माती आपला गुणधर्म बदलत नाही. तशी पाण्याला जैविक प्रक्रियेची काही गरज नाही. ती भौतिक प्रक्रिया करून तापवलं, थंड केलं, गाळलं ते होऊ शकतं, पण मातीचं तसं नाही. मातीला जैविक प्रक्रिया करावी लागेल, रासायनिक प्रक्रिया करावी लागेल, तेव्हा मातीतले गुणधर्म बदलत आहे. आणि हवेच्या बाबतीमध्ये तर तुम्ही तिथं तरल आहे. आणि अग्नीच्या जर तत्वावर तुम्ही गेलात तर अग्नी तर स्वतःला अशुद्ध करूच देत नाही. तो स्वतःला गुंतून देत नाही कुठे. तुम्ही अग्नीला कुठे गुंतलेला पाहिला का? तो त्याच्या रस्त्यात आला का त्याचा भस्मच करून टाकतो. तिथे विषय नाही. मग या तत्वांप्रमाणे आपले शरीर आहे. आपण जे म्हणतो लोक काय म्हणते असं विचार करायलाच नाही पाहिजे, पण कुठेतरी तो मनात आपण जो म्हणतो थोड्या प्रमाणात तरी मनात येतोच की म्हणजे आपल्या कृतीला कोणी नाव ठेवत असेल का, तर मग त्यावर काय केलं पाहिजे सर? जर आपण कुठल्याही एखाद्या गोष्टीमध्ये किंवा खेळामध्ये ज्यावेळेस सहभागी होतो त्यावेळेस आपण किंवा सद्गुरू पण आपल्याला नेहमी सांगतात की तुम्ही तन मन धन याने एकत्र येऊन खेळलं पाहिजे किंवा त्या गोष्टीमध्ये सहभागी झालं पाहिजे. तर मग एवढं तन मन धन हे करताना आपण गुंतलत जातो त्याच्यामध्ये, तर न गुंतता कसं आपण त्या खेळाचा आनंद घेतला पाहिजे. समजा एखादी मॅडम भेटली, खूप सुंदर आहे, गप्पा मारल्या, तिच्या सौंदर्याची तो हे केले, कौतुक केलं, सोबत गप्पा मारल्या, जेवण केलं, छानपैकी सोबत प्रवास केला आणि एका ठिकाणी आल्यावर दोघांचे 2 रस्ते झाले, तर काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम तिथून पुढे प्रॉब्लेम काय आहे? परत जर तेच विचार डोक्यात ठेवले तर नुसते विचार नाही, त्याचा नंबर शोधणं, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, तिथे जाऊन तिला शोधणं, तिला पर्सनली रिप्लाय करणं, हे काय झालं? गुंतणं झालं. पण नाही, मी गुंततो म्हणून मी सहभागीच नाही होणार. सगळ्यांबरोबर आनंदाने राहा ना, आजचा दिवस आनंदाने घालवा. हां, पण तुम्ही शरीराच्या स्तरावर नका गुंतू, मनाच्या स्तरावर गुंतणं काहीच प्रॉब्लेम नाही. पण आपलं गंमत अशी, गुंतागुंत मनाच्या स्तरावर नसतेच मुळात कधी. गुंतागुंत शरीराच्या स्तरावर आहे. नाही कळत का? जो पण तुमच्या शरीराच्या वासना जिवंत आहे तोपर्यंत तुमची गुंतागुंत सुटत नाही. गुंताच वासनेचा आहे, हे लक्षात घ्या. वासना नसेल तर गुंता होण्याचं काही, तुम्ही सगळ्यांबरोबर दोस्ती करू शकता ना, काय प्रॉब्लेम आहे? सगळ्यांबरोबर मैत्री करू शकता, सगळ्यांवर प्रेम करू शकता, जर तुमचा शरीराच्या वासनेचा गुंता नसेल तर. शरीर तर काही वेळासाठी गुंतलेलं असतं, मन तर खूप दीर्घकाळासाठी गुंतलेलं असतं. शरीर वेगळं होऊन जातं पण मन गुंतून राहतं. मग मनाचा गुंता कसा सोडवायचा? काही जणांचं आयुष्य गुंता करण्यात गुंता सोडवण्यातच जातं. काही जण एकच गुंता सोडवत आयुष्य संपवता. काही जण एवढे गुंतागुंत करून ठेवता का त्याच्यामध्ये तडफडून मरतो. सगळ्यांबरोबर सहभागी झालं पाहिजे आणि गुंतलं कुठंच नाही पाहिजे. कसं करायचं मित्र हो? सद्गुरू आज 2 शब्दांविषयी सांगताय, एक जीवनाचं रहस्य सांगताय. या 2 शब्दांमध्ये ते मानवी जीवनाची सार्थकता कशी आहे हे वर्णन करताय. मनुष्याचं जीवन समाधानाने कधी भरून निघतं आणि त्याला तृप्त कसं अनुभव होतं, त्याच्या तृप्तीचा जो अनुभव आहे तो त्याच्या नवनिर्मितीमध्ये.
जसं एखाद्या स्त्रीला आई झाल्याशिवाय तिच्या जीवनाचं सार्थक झालं असं वाटतच नाही. अगदी ती राष्ट्रपती जरी झाली तरी, या जगामधली सर्वात यशस्वी उद्योजक बनली, एखाद्या पदावर पोहोचली, किंवा तिने या जगामध्ये काही पराक्रम जरी गाजवले, अनेक संशोधन केले, शास्त्रज्ञ बनली, काहीही जरी बनली, तरी शेवटी तिला आई व्हावंसं वाटलं. जेव्हा ती आई होते, खऱ्या अर्थाने तिच्या जीवनाचं सार्थक होतं. बाकी सगळा कचरा आहे. तसं पुरुषाच्या जीवनामध्ये जोपर्यंत तो काहीतरी कर्तृत्व करत नाही, काही नवीन निर्मिती करत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनाचं सार्थक नाही होत. तुम्ही पाहिलं असेल की स्त्री जन्मताच नवनिर्मितीचा एक फार मोठा अधिकार प्राप्त करून जन्माला येते. ती सृष्टीने तिला नवनिर्मितीसाठीच बनवलेलं आहे. परंतु पुरुषाच्या बाबतीत तसं नाहीये. पुरुष हा नवनिर्मितीसाठी अप्रत्यक्षरित्या कारणीभूत आहे, तसं स्त्रीचं नाहीये. आणि म्हणून स्त्री शांत असू शकते, निवांत असू शकते, तिच्याजवळ फार काही महत्वाकांक्षा असेलच असं नाही. ती आहे त्याच्यामध्ये समाधानी होऊन जाते. एखादी स्त्री आई झाल्यानंतर तिच्या महत्वाकांक्षा जवळजवळ संपूर्ण जातात. का बरं? एखादी तरुण स्त्री जेवढी महत्वाकांक्षी असते तेवढी एखादी आई नसते. आणि जरी असली तर त्या मुलाच्या बाबतीमध्ये असते, त्या मुलीच्या बाबतीमध्ये, तिच्या अपत्याच्या बाबतीमध्ये महत्वाकांक्षी असते. आणि जर आई झाल्यानंतर तिच्यामधली महत्वाकांक्षा जर प्रबळ असेल तर ती आई झालीच नाहीये. तिने तो अनुभवच नाही घेतला. शरीराच्या स्तरावर तिला बाळ झालं फक्त, बाकी तिच्यात आई जन्माला नाही आहे. म्हणजे ह्या प्रकृतीच्या संदर्भामध्ये हे जे रहस्य आहे जीवनाचं, ते रहस्य हे सांगतं की तुम्ही जर नवनिर्मिती केली तरच तुम्हाला जीवनाचं समाधान मिळतं. याचं सोपं उदाहरण बघा. तुम्ही जर स्वतः स्वयंपाक केला, अगदी तो भात करपू द्या, त्या चपात्या वेगवेगळ्या राज्यांच्या नकाशे होऊ द्या, तुम्ही केलेलं वरण खारट होऊ द्या, आळणी होऊ द्या, पण जेव्हा तुम्ही स्वतः करता तेव्हा तो केल्याचा जो आनंद असा असतो की त्या आनंदामध्ये ते गोड लागतं. बाकीच्यांना तो वेडेपणा वाटत असेल, पण तुम्हाला ते गोड वाटतं. कारण काय? नवनिर्मिती. आणि जो माणूस जीवनामध्ये नवनिर्मितीचा आनंद घेत नाही त्याचं जीवन हे अत्यंत बोर्डमनी भरलेलं असतं. ज्या माणसाच्या कामामध्ये क्रिएशन नाहीये, सृजन नाहीये, सृजनाला वाव नाहीये, किंवा तो सृजनामध्ये उतरत नाहीये, सहभागी होत नाहीये, तो माणूस, मग तो स्त्री असो नाही तर पुरुष असो, तो कुठेतरी हरवल्यासारखा होऊन जातो. तो आनंदासाठी, सुखासाठी संबंध शोधतो, मनोरंजन शोधतो, वेगवेगळ्या मार्गांचा तो शोध घेतो. पण जर तो जो नवनिर्मितीचा आनंद घेत असेल तर त्याला कधीच अपूर्णतेची जाणीव नाही होत. स्त्रीला जशी आई झाल्यानंतर पूर्णतेची जाणीव होते, तिला असं कधीच वाटत नाही की मी अपूर्ण आहे, मला कशाची गरज आहे. ती म्हणते माझं लेकरू आणि मी अख्खं आयुष्य जगायचं, मला काहीतरी कारण भेटलं. पण तसं पुरुष जो आहे त्याला नवनिर्मितीसाठी काहीतरी करावं लागतं. म्हणून पुरुषार्थ शब्द तयार झालेला आहे, कर्तबगारी हा शब्द तयार झालेला आहे. मग पुरुषाच्या जीवनामध्ये नवनिर्मिती करण्यासाठी त्याला सतत काहीतरी कर्मयोगाचं साधन शोधावं लागतं. मग सद्गुरू काय सांगताय की जीवनाचं रहस्य हे आहे की प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्याने न पाहता तुम्ही संपूर्णपणे सहभागी व्हा. पहिला शब्द आहे सहभागी व्हा. कशासाठी सहभागी व्हा? क्रिएशनसाठी सहभागी व्हा. तुम्हाला जर जीवन सार्थकी लावायचे असं वाटत असेल तर सहभागी व्हा. जेव्हा आम्ही सकाळी ग्राउंडवर जातो तेव्हा तिथे अनेक प्रकारची लोक भेटतात. एक मिलिटरीमॅन मला भेटले, 40-45 आसपास त्यांचं वय असेल. त्यांना म्हटलं का हो, काय करता? म्हणजे मी सैनिक आहे. म्हटलं कसं काय वाटतं जॉब? म्हणजे काय नाही हो, बोर झाला. म्हटलं काय झालं बोर व्हायला? लोकांना नोकऱ्या नाही, तुम्हाला छान नोकरी भेटली आहे. तर ते म्हणे जीवनामध्ये काही केलंच नाही म्हणे. तर काय जीवनामध्ये समाधान जे आहे ते मिळण्यासाठी काही करताच आलेलं नाही. म्हटलं का एकही युद्ध लढता नाही आलं का? हो म्हणे आतापर्यंत एकही युद्ध नाही लढलो. ज्या लढाई करता तलवारीने हार लावली ती तलवार कधी कामालाच आली नाही. ती तलवार म्हणजे शरीर, त्याचा कधी उपयोगच झाला नाही. त्यांना म्हटलं
मग काय वाटतं तुम्हाला? की म्हणजे असं वाटतं की समजा लढाईमध्ये जे लढता लढता देशाच्या कार्याला ज्यांच्या प्राणांची आहुती मिळते त्यांच्या जीवनाचं तरी सार्थक होतं म्हणे. आमचं तर काहीच नाही. जन्माला येऊन काय उपयोग झाला? म्हणजे एक प्रकारची एक पोकळी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जाणवते. सर्व आहे, पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, सर्व संसार चांगला आहे, खाणं पिणं आहे वेळेवर, सर्व छान आहे, मुलांचं करिअर चांगलं आहे, सगळं चांगलं चालू आहे, पण जीवन जगण्याचा आनंद नाहीये. का? क्रिएटिव्हिटी नाहीये. म्हणजे आपण एक लक्षात आलं पाहिजे की ज्या सैनिकांचं आपण सॅल्यूट करून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना सलाम करतो, त्यांच्या मनातली खंत जर आपण बघितली तर त्यांना जर लढाईचं जर संधी नाही भेटली तर त्यांचं जीवन त्यांना व्यर्थ वाटतं. कुठेतरी त्यांचं जे कौशल्य आहे, त्यांचं जे स्किल आहे, त्यांचं जे प्रशिक्षण आहे, आयुष्यभराचा सराव आहे, त्याचा कुठेतरी काय झाला पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. पण तो जर नाही झाला तर त्यांना जीवन व्यर्थ गेल्यासारखं वाटतं. पण हे जाण्यासाठी तुमच्यामध्ये संवेदना असणं गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये? आणि मग आपण सामान्य माणूस म्हणून जर विचार केला तर आपल्या जीवनामध्ये सृजनशीलता, काहीतरी सार्थक अशा प्रकारचं कार्य आपल्या हातून जर नाही घडलं तर आपल्याला सुद्धा एक प्रकारचं नैराश्य येतं. आणि अशी खूप लोक आहेत की त्यांना त्यांच्या आवडीनुसार काही करता येत नाही, सृजन त्यांच्या हातून होत नाही. मग त्यांना कुठेतरी असं उदास वाटतं, कुठेतरी आपण चुकल्यासारखं वाटतं. मग ते आपले जे कमीपणा आहे तो कमीपणा भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करतात. कपडे रंगीबेरंगी घालणं असेल, वेगवेगळ्या स्टाईल करणं असेल, त्यांना स्वतःला दाखवण्यासाठी काहीतरी करावं लागतं. जसे आपण बघतो की तरुण मुलं एखादी बाईक चालवताना त्याचं सायलेन्सर काढतील, मोठा आवाज काढतील, फटाके वाजवतील किंवा मोठमोठ्याने ओरडतील. हे का करतात? ते तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी की मी आहे, माझ्याकडे लक्ष द्या. रेकग्नेशन प्रत्येकाला पाहिजे, ओळख प्रत्येकाला पाहिजे. खरं तर ती ओळख तुम्हाला कशाची निर्माण करायची आहे? सृजनशीलतेची निर्माण करायची. एखादा आंब्याला जर बहर आला, त्याचं ते सौंदर्य आणि त्याचा जो सुगंध तुम्हाला असा आकर्षित करतो, तो जाणून देतो तुम्हाला मी आहे. एखादं पिकलेलं फळ त्याच्या रंगाने, त्याच्या स्वादाने ते तुम्हाला असं आकर्षित करतं. एखादं फूल जसं मधमाशीला आकर्षित करतं, कारण त्याला सुद्धा आपलं अस्तित्व काय करायचं आहे? जाहीर करायचं आहे, प्रगट करायचं आहे. आणि म्हणून जर ही वनस्पती, प्राणी, पक्षी हे जर आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी जर प्रयत्नशील असतील तर माणूस म्हणून आम्ही प्रयत्नशील असणं काही वेगळं नाही. आम्ही तर अतिशय प्रखरपणे त्या गोष्टीमध्ये सामील असलो पाहिजे. आणि म्हणून सहभागी होणं म्हणजे तुम्ही जिवंत असल्याचं लक्षण आहे. जी माणसं सहभागी होण्यापासून नाही, मला ते आवडत नाही, मला ते येत नाही, आपलं त्याच्याशी काही घेणं नाही, आपला काही संबंध नाही, हे जे डायलॉग तुम्ही ऐकता, हे लोक जे असतात हे निराशेच्या दलदलीमध्ये सापडलेले लोक असतात. त्यांना जीवनामध्ये कुठलाही रस शिल्लक राहिलेला नसतो. त्याचं कारण म्हणजे ते वैफल्यग्रस्त झालेले असतात. मग असे वैफल्यग्रस्त लोक स्वतः निराशेच्या दलदलीमध्ये असतात आणि त्याला जो सापडेल त्याला पाय धरून ते खाली ओढायचा प्रयत्न करतात. ते आपण एकटं कसं जायचं? मग 4-2 घेऊनच जाऊ. दरोडे पण हुशार असतात खूप. ते म्हणतात आपणच का दरोडे व्हायचं, अजून 2-4 करू एकत्र. मग ते फार स्वतःच्या पैशाची पाचतात. व्यसनाधीन लोक फार उदार अंतकरणाचे असतात, माहिती तुम्हाला. बिगर व्यसनी माणूस कंजूस असू शकतो, पण व्यसनी माणूस कधी कंजूस नसतो. व्यसनी माणूस कुणालाही सद शेअरिंग मध्ये घ्यायला लगेच तयार असतो. म्हणजे तो पूर्ण पिणार नाही बॉटल, अर्धी दुसऱ्याला शेअर करेल, नाही पी, आज मी अर्धीच पितो. बड़ा दिलदार असतो तो. नशा करने वाले बड़े दिलदार होते, लेकिन उनका दिल बड़ा किस लिए है? बेहोशी के लिए. बेहोशीच्या दलदलीमध्ये उतरवण्यासाठी ते आतुर आहे. मग ती समस्या आहे की आम्हाला हे कळलं पाहिजे की सहभागी होण्यासाठी आम्ही सहभागी कुठं व्हायचे? सृजनासाठी सहभागी व्हायचे. आणि सहभागी होणं ही सृजनाची पहिली पायरी आहे. जिथे सहभागी होण्यासाठी मेहनत लागते, जिथे सहभागी होण्यासाठी
मनाला वळवावं लागतं, ते सहभागी होणं तुम्हाला सृजनतेकडे घेऊन जातं. जिथला सहभाग तुम्हाला कुठल्याही कष्टाविना होऊन जातो, तो सहभाग तुम्हाला अधोगतीकडे घेऊन जातो. सद्गुरू काय सांगतात की जेव्हा तुम्ही जीवनामध्ये सहभागी होता, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही सृजनासाठी काय असता, तयार असता. मी नेहमी सांगतो की समजा तुम्हाला एखादा नवीन पदार्थाचा शोध कधी लागेल, जर तुम्ही स्वयंपाकात रस घेत असाल तर. तुम्ही जर स्वयंपाक करण्यामध्ये तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही स्वयंपाक करता करता एखाद्या नवीन पदार्थाचा काय लावाल, शोध लावाल. तुम्ही स्वयंपाकात सहभागीच होत नाही, डायरेक्ट तुम्हाला एक नवीन पदार्थ तयार करायचा आहे. या जन्मी तरी नाही होणार, बरोबर आहे ना. मग तुम्हाला कुठलंही कार्य करत असेल, त्या कार्यात जर नवीन संशोधन करायचंय तर तुम्हाला त्या कार्यामध्ये बुडून जाणं गरजेचं आहे. मग सद्गुरू पुढे जाऊन काय सांगता की ठीक आहे, तुम्ही एखाद्या कार्यात बुडायला तयार झालात, पूर्णपणे सहभागी झालात, तन मन धन त्याच्यामध्ये तुम्ही अर्पून दिलं, पण ते पुढे जाऊन परत म्हणतात पण ते एखाद्या खेळाप्रमाणे सहभागी हो. हे काय परत? हो, आधी म्हणता मोकळं सोडा, आता म्हणता कंट्रोल करा. असंच आहे ना. पतंगवर उडवायचं आहे तुम्हाला, थोडा ढिल्ला सोडावा लागतो, परत थोडा ओढावा लागतो. उडवलाय ना कधीतरी? पतंग उडवताना तुम्ही त्याला जर नुसती ढील दिली तो खाली पडेल. त्याला मधून मधून ताण पण द्यावा लागतो, खेचावा लागतो, तरच तो काय करतो, त्या हवेवर स्वार होतो. नाही तर हवा त्याच्यावर स्वार होते. हवा जर त्याच्यावर स्वार झाली तर त्याला खाली दाबते, आणि तो जर हवेवर स्वार झाला तर तो हवेला कापत वर जातो. हे शरीर जे आहे ना, हे या पृथ्वीचा एक तुकडा आहे. मग त्या पृथ्वीचे गुण त्या शरीरामध्ये, जडत्व आहे त्याच्यामध्ये, आणि म्हणून त्याचा स्वभाव आहे बांधून ठेवणं, त्यालाच गुंतणं असं म्हणतात. तुम्ही खेळामध्ये सहभागी व्हा, परंतु खेळ म्हणून व्हा. खेळामध्ये तुम्ही जर गंभीर राहिलात तर खेळाच्या बाबतीमध्ये, कृतीच्या बाबतीमध्ये तुम्ही जर गंभीर राहिलात, तुम्ही खेळूच नाही शकणार. गंभीर असणं म्हणजे काय हो, अगोदरच काहीतरी ठरवणं म्हणजे गंभीर. लहान मुलाला आपण काय म्हणतो, ते खेळकरे रे, जाऊ दे रे. का खेळकरे म्हणजे काय? ती कुठलीही गोष्ट करताना कुठलाच हेतू ठेवत नाही. हे असंच झालं पाहिजे, हे तसंच झालं पाहिजे, हे असंच झालं पाहिजे म्हणजे गंभीर. गांभीर्य म्हणजे काय? हेतू. आणि गांभीर्य नसणे म्हणजे काय? हेतू नसणे. ज्याला हेतू नाहीये त्याला काय गांभीर्य नाही. अरे तुकाराम महाराजांना संसाराचं गांभीर्यच नव्हतं ना. त्यांचे कर्जाच्या जेवढ्या वह्या होत्या त्या सगळ्या नोंदवह्या त्यांनी काय केल्या, जाळून टाकल्या. मग त्या नोंदवह्या तेव्हा त्यांनी जाळल्या, तुमच्या लक्षात आलं पाहिजे, त्याची घरातली जी बाकीची माणसं आहे, आवली काय म्हटली असेल, चिडली असेल ना. या बाबाने आयुष्यामध्ये या काळ्याचं सोडून दुसरं कोणाचं काही ऐकलं नाही, या काळ्याबरोबर लग्न का नाही केलं, काय काय बोलत असेल ती, आपण कल्पना नाही करू शकत. लक्षामध्ये म्हणजे तुकाराम महाराज हे जीवनाच्या संदर्भामध्ये, संसाराच्या संदर्भामध्ये, तुम्ही बघा संसाराच्या संदर्भामध्ये ते बिलकुल गंभीर नव्हते. मुलाबाळांचं त्यांना काही घेणं नव्हतं. ते म्हणायचे बरे झाले बाईला मेली. अरे त्यांची बायको मेली तर म्हणे बरे झाले. अरे आता जर असतील त्यांना कोर्टात खेचला असतो लोकांनी, नक्की यांनीच मारले असेल. बरे झाले म्हणतो म्हणजे काय? म्हणजे संसाराच्या बाबतीमध्ये खेळकरपणा आहे ना, गंभीर नाही आहे. मग तो खेळकरपणा आमच्या जीवनामध्ये आहे का? नाही. म्हणून आम्ही गुंततो. मग का गुंततो आम्ही, का गंभीर आहे? कारण शरीर जे आहे ते गंभीर आहे. लक्षात, जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत तुमचं शरीर जाणीव करून देत नाही. जोपर्यंत तहान लागत नाही तोपर्यंत तुमचं शरीर जाणीव करून देत नाही. पण जर भूक जर लागली त्याला, तर त्या भुकेमध्ये तुम्हाला ते व्याकुळ करतं, तुम्हाला दुसरं काही आठवून देत नाही, ते बांधून टाकते ती. जसं एखादी कार असेल, तुम्ही ज्या गिअरमध्ये टाकली ती त्याच गिअरमध्ये चालणार आहे जोपर्यंत तुम्ही गिअर बदलत नाही. तसं हे जे शरीर आहे ते ज्या गिअरमध्ये तुम्ही टाकलेले त्याच गिअरमध्ये ते चालत असतं. जडत्व आहे त्याच्यामध्ये. न्यूटनचे सगळे नियम त्याला लागू होतात. कुठलाही बाह्य फोर्स न लावता ते ज्या अवस्थेमध्ये त्याच अवस्थेमध्ये आयुष्यभर राहतं. मग त्याच्यावर जो फोर्स लावणारी जी प्रक्रिया आहे ती म्हणजे तुमची चेतना आहे. मग चेतना त्याच्यावरती फोर्स लावू शकते. अगर चेतनेने लक्ष नाही दिलं तर त्याच्या गतीनेच चालत राहतं. मग त्याची गती काय आहे? भोग, निद्रा आणि मैथून, हे तीनच तिचे सवयी आहे. तुमच्या शरीराच्या सवयी काय? भोग घेणे, झोप घेणे आणि मैथून करणे. म्हणजे
त्याला या 3 भावनांच्या पलीकडे जसं जनावरांना काहीच नाही तसं माणसाला पण काहीच नाही. जर तुम्ही शरीराच्या स्तरावर जर तुमच्या जीवनाचा अनुभव घ्यायला लागलेत, शरीराच्या स्तरावर जर सहभागी व्हायला लागले, तर गुंता तयार करणार ते. आणि म्हणून सहभागी शरीराच्या स्तरावर नाही व्हायचं. तुम्ही म्हणा शरीराच्या स्तरावर जर सहभागी नाही व्हायचं, मग सहभागी कसं व्हायचं? ज्या ठिकाणी गुंता आहे तिथे शरीराचा संबंध आहे, लक्षात ठेवा. शरीर मध्ये आहे, शरीराच्या वासना कारणीभूत आहे, शरीराच्या वासना त्या ठिकाणी तुमच्या हेतूमध्ये आहे, तोपर्यंत सहभागामध्ये गुंता आहे. मनात सुद्धा गुंता शरीर तयार करतं. मनामध्ये स्वतःमध्ये काहीच गुंता नाही. विचार करा, ज्या व्यक्तीकडून आपल्याला कुठलाही आर्थिक फायदा नाही, कुठलाही वासनेचा फायदा नाही, शारीरिक फायदा नाही, त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचा तुम्हाला लाभ नाही, अशा व्यक्तीबद्दल तुमच्या मनात चिंतन तयार होतं का? नाही. मग आपल्या मनात चिंतन कोणाबद्दल तयार होतं? ज्याच्याकडनं आपल्याला काहीतरी लाभ होतोय. जर कोणीतरी आपल्याला जर चांगलं चांगलं करून खाऊ घालत असेल, ते कोणी पण असो, या शरीराची कोणीतरी सेवा करत असेल, तुमच्या शरीराच्या आतमध्ये किंवा बाहेर जिथे जिथे इंद्रियांचा संबंध येतो, प्रत्यक्ष रूपामध्ये किंवा अप्रत्यक्ष रूपाने, अगदी डोळ्याने पाहणं हा सुद्धा एक संबंध आहे, लक्षात घ्या. डोळ्याने सुद्धा आपण स्पर्श करतो. मग शरीराच्या इंद्रियांच्या माध्यमातून सहभागी होणं म्हणजे गुंतागुंत आहे. तुम्ही जर शरीराच्या स्तरावर जर अलिप्त राहिलात तर गुंतागुंत होण्याचं काही कारणच नाही. आणि म्हणून आपली समस्या ही आहे की आपण शरीराच्या स्तरावर पहिलं सहभागी होतो कुठल्याही गोष्टीमध्ये. सेवा करायची आहे ना, मग तुम्ही बिनधास्त सहभागी व्हा. सेवा करण्याच्या बाबतीमध्ये कधीच शरीराची गुंतागुंत होत नाही. दुसऱ्याला आनंद देण्यासाठी जर तुम्ही जे काही कराल त्यांनी काहीच गुंता तयार होत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतःचा हेतू काहीतरी ठेवून ज्यावेळेस तुम्ही सहभागी होता तेव्हा गुंता तयार होतो. म्हणजे गुंता होण्याचं कारण सहभाग आहे की स्वार्थ आहे? स्वार्थ. तुम्ही जर तुमच्या सहभागातून जर स्वार्थच काढून टाकला, हेतूच काढून टाकला, तर तुमचा सहभाग हा खेळकर असेल, आनंदाचा असेल, गंभीर नसेल. बघा, तुम्ही हे नेहमी ऐकलं असेल की आपण मित्र सोबत राहतात, एकमेकासाठी खर्च करतात, पण जेव्हा एखादा व्यवसाय करायचं ठरतं 2 मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये किंवा जे काय असेल, तुम्ही सहकारी असतील, तेव्हा एखादा व्यवसाय करताना किंवा एखादी भागीदारी करताना तुम्ही गंभीर होता. पण जोपर्यंत तुम्ही एकमेकाच्या सोबत आहात, नाश्ता सोबत करता, चहा पाणी घेता, खेळता, देवाणघेवाण करता, एकमेकाला मदत करता, तुम्ही फार गंभीर नसता. पण जेव्हा तुम्ही आर्थिक व्यवहार सुरू करता तेव्हा तुम्ही काय बनता? गंभीर बनतात. तसंच नात्यामध्ये पण आहे. जोपर्यंत तुम्ही मित्र असता, मग शरीराच्या स्तरावर अंतर ठेवून तुमची मैत्री अनेकांशी असू शकते, ती निष्पाप आहे ना. मग गुंतागुंत होण्याचा काही संबंधच नाही. गुंतागुंत शरीरामुळे होते, कारण शरीराचा स्वतःचा आपला काय आहे, एक डेटा आहे. तुमच्या शरीराकडं आजपर्यंतच्या लाखो जन्माची काय आहे, मेमरी आहे. शरीर तुम्हाला हे दिसतं ते नाही आहे. शरीर 5 स्तरावर आहे. अन्नमय कोश आहे, मनोमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. हे 5 कोश एकाच्या वरती एक आहे. मग ज्यावेळेस तुम्ही शरीराला स्पर्श करता ते 5ही कोश काय होतात? बाधित होतात. मग ते बाधित जर झाले तर ते 5 कोश एकाच वेळेस वेगळे होत नाही. त्या 5 कोशांना शुद्ध करणं मग फार अवघड होऊन जातं. त्यांना अशुद्ध करणं सोपं आहे, पण त्यांना शुद्ध करणं फार अवघड आहे. जसं कपड्यावर डाग पाडणं सोपं आहे, पण तो डाग स्वच्छ करणं कधी कधी कपडा विरून जातो पण डाग जात नाही. तसं या शरीराचं आहे. तुम्ही या हवेमध्ये किती पण रंग उडवा, तुम्ही या हवेमध्ये किती पण पाणी उडवा, किती पण या हवेमध्ये तुम्ही कुठले धूळ उडवा, हवा कधीच अशुद्ध नाही होत. पण ते शरीर जे आहे ना, हे पृथ्वी तत्व हे पकडतं लगेच, ते मेमरी लगेच कंट्रोल करतं. या हवेमध्ये काही वेळापूर्वी सुंदर असा अगरबत्तीचा सुगंध येत होता. आता कुणीतरी काहीतरी एक सडलेली भाजीचं पिशवी उघडली म्हणून आता दुर्गंध यायला लागला. म्हणजे हवा जी आहे ती स्वतः नेहमी अस्पर्शित राहते. ती कुठलाही गुणधर्म कायमस्वरूपी पकडून ठेवत नाही, ती खेळकर आहे. आणि तुम्ही जर पाण्याच्या बाबतीमध्ये गेलात तर पाणी ते काही काळासाठी त्याला शुद्ध करावं लागतं. शुद्ध करणं ही त्याचं सोपंच प्रक्रिया आहे, फार अवघड नाही. परंतु पृथ्वी तत्व जर एकदा अशुद्ध झालं तर ते शुद्ध करणं
फार अवघड प्रक्रिया आहे, साधना करावी लागते खूप मोठी, आणि म्हणून त्याच्या बाबतीमध्ये गुंतागुंत जात आहे, कारण त्याची मेमरी फार सघन आहे. पाणी आपलं स्वरूप काही सेकंदात बदलू शकतं. समजा तुम्ही पाण्यावर एखादा संस्कार केला, तुम्ही पाण्याबरोबर गोड बोललात आणि म्हटलात हे तीर्थाचं पाणी आहे, तर त्याची संरचना लगेच बदलते. इमिजिएटली मॉलिक्युलर स्ट्रक्चर चेंज होतं. सायन्सनी हे सिद्ध केलंय. परंतु मातीचं तसं नाही आहे. कळलं का? माती तो गुणधर्म काय करते? पकडून ठेवते. जैविक प्रक्रिया झाल्याशिवाय माती आपला गुणधर्म बदलत नाही. तशी पाण्याला जैविक प्रक्रियेची काही गरज नाही. ते भौतिक प्रक्रिया करून तापवलं, थंड केलं, गाळलं तर ते होऊ शकतं, पण मातीचं तसं नाही. मातीला जैविक प्रक्रिया करावी लागेल, रासायनिक प्रक्रिया करावी लागेल, तेव्हा मातीतले गुणधर्म बदलत आहेत. आणि हवेच्या बाबतीमध्ये तर तुम्ही तिथं तरल आहे एकदम. आणि अग्नीच्या जर तत्वावर तुम्ही गेलात तर अग्नी तर स्वतःला अशुद्ध करूच देत नाही. तो स्वतःला गुंतून देत नाही कुठे. तुम्ही अग्नीला कुठे गुंतलेला पाहिला का? तो त्याच्या रस्त्यात आला का त्याचा भस्मच करून टाकतो. तिथे विषय नाही. मग ह्या तत्वांप्रमाणे आपले शरीर आहे. मग सर्वात इनर्शिया असलेलं, जड असलेलं तत्व कोणतं आहे? शरीर आहे. आणि म्हणून तिथं गुंतागुंत आहे. आणि म्हणून नेहमी शरीर स्वच्छ आणि शुद्ध ठेवणं हे अत्यंत गरजेचं. तुमचं शरीर आहे, त्याच्याशी किती खेळायचं आणि त्याचा किती खेळ मांडायचा हे तुमच्या हातात आहे. कारण तुमचं सगळं जीवन जे आहे, हे जे मागचे 4 शरीर आहेत, हे 4 शरीरांचा पाया हे आहे. बरोबर आहे? आणि मग हे जर हल्लं तर वरची 4 हलतात. हे जर ढासाळलं तर वरची 4 आपोआप ढासळतात.